नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आता आपल्याला आहे गाडीवाल्याचा फोन दुधाच्या. आता आपल्याला जायचं आहे दूध घालायला इकडं खाली ओढ्यापाशी, म्हणजे डेअरीला नाही बरं का. नाही तर तुम्ही म्हणशाल का डेअरीला जात आहे काय, तर डेअरीला नाही तर आमची दुधाची गाडी येते खाली इथं घरापासून 1 किलोमीटर रस्त्याला, जे की आमचा रस्ता आहे. पण गाडी आमच्या रस्त्याने इकडे घरी येत नाही, त्यामुळे आम्ही आता घरून 2 टाईम सकाळी आणि रात्री 2 टाईम आम्ही असं इथून गाडीवर दूध घालायला ओढ्याला जातो. कारण की आमचा 15 वर्षापासून हा रस्ता होता, आता 2-2.5-3 वर्ष होत आली हा रस्ता बंद आहे. या समोरची लोक आहेत यांनी हा आमचा रस्ता अडून ठेवला. ही अशी आमची 2-2.5 वर्ष वावरं पडीक आहेत. काही करता येत नाही ना, या रस्त्याने काही वाहन आणता येत ना आणि नेता येत नाही. असं हे रस्त्याच्या उजव्या बाजूला पहा तुम्ही, ही सगळं असं जंगली झाडं झुडपं यांनी वाढून ठेवल्यात. हे तोडून देत नाही आणि काही नाही. 15-16 वर्ष झाला ते पण रस्ता वापरत होते ना, आता आम्ही पण रस्ता वापरत होते. पण अचानक 2 वर्षापूर्वी यांना काय केलं, मोजणी आणि म्हणायला लागले का रस्ता अर्धा आमच्या हद्दीत येतोय, असं तसं काहीतरी, आणि त्यापासून रस्ता बंद केला आहे. आणि आता 6 महिने झाले बघा तुम्ही इथं ह्या समोर, हा तर पूर्ण इथपासून आमच्या हद्दीतच आहे, पण इथून पुढं फक्त तो त्यांच्या हद्दीत येते. इथं या जागेवर बघा मका बिका यांनी आता खांडून बिंडून अर्धा रस्ता फोडून इथं रस्ता बंद केला आहे. या रस्त्याने पूर्ण अशी 4 चाकी सगळी गाड्या वगैरे येत होत्या, पण आता मोटरसायकल सोडून काही जात नाही. हा बघा रात्रीचं आम्हाला इथून जावं लागतं, रात्रीचं यावं लागतं. पूर्ण वाड्यातून हा इथपासूनचा रस्ता आहे. वाघाची खूप भीती, पण काही असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, आम्हाला इथूनच या रस्त्याने जावं यावं लागतं. शाळेला मुलं बिलं सगळी याच रस्त्याने जात असतात. तेव्हा 2 टाईम असं रस्त्याला यायचं. सकाळी यायचं 7-7:30 वाजता, रात्रीचं 8 वाजता, आणि असं 2 टाईम दूध घालायचं आमचं चाललेलं आहे. 2.5 वर्ष झालेलं आहे. आणि सरकार रस्त्यासंदर्भात भरपूर नवीन घोषणा करतं आहे, पण खाली त्याची कुठल्याही प्रकारची काही अंमलबजावणी होत नाही आहे. वर फक्त घोषणा आणि खाली सगळं जैसे ते परिस्थिती चालू आहे. त्याच्यामुळे खूप बेकार दिवस आहे.